हॅलो गाईज, तर आज आहे आपल्या ब्रेकफास्ट सिरीजचा डे सेकंड आणि आज मी अशी एक डिश बनवणार आहे जी खायला खूप पौष्टिक आहे आणि बनवायला पण इझी आहे. युजुअली खिचडी तर आपण बऱ्याच प्रकारची खातो. साबुदाणा खिचडी, तांदळाची खिचडी, मूग डाळ खिचडी. पण कधी ज्वारीची खिचडी ट्राय केली आहे का? आणि ज्यांना कोणाला ज्वारीची भाकरी आवडत नसेल तर त्यांनी ही डिश नक्की ट्राय करा. चला तर लेट्स डू इट. ज्वारीची खिचडी बनवण्यासाठी मी ज्वारी रात्रभर भिजत घातली होती. यामध्ये पाणी टाकूया, 1 चमचा मीठ, याच्यात 3 विसल येईपर्यंत याला शिजू द्यायचं आहे. अहो, ज्वारीची भाकरी आवडत नाही ना, मग ही घ्या नवीन डिश, काय रे? ज्वारीची खिचडी. अरे वा. पण खाण्या अगोदर मला याची न्यूट्रिशन व्हॅल्यूज तर सांगा. ओके, आता हे बघ, तू कधी ही गोष्ट नोटीस केली आहेस का? जेव्हा आपण आजारी पडतो आणि डॉक्टरकडे जातो तर डॉक्टर आपल्याला मेडिसिन सोबत हेही रिकमेंड करतात की पहिले 1-2 दिवस तुम्ही ज्वारीची भाकरी खा. कधी विचार केलास का? आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्वारीची भाकरी खाल्लेली चांगली असते, बट त्याच्या मागचं रिझनही माहिती असलं पाहिजे. तर चला जाणून घेऊयात. तर ज्वारी ही खूप इझी टू डायजेस्ट आहे आणि पोटाला लाईट वेट फील करते. जेव्हा आपण आजारी असतो त्यावेळेस आपली डायजेशन सिस्टीम पण लो झालेली असते आणि इम्युनिटी पण ड्रॉप झालेली असते. सो त्यावेळेस ज्वारी आपल्या बॉडीची फास्ट रिकव्हरी करण्यास हेल्प करते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्वारीमधून आपल्याला आयर्न, मॅग्नेशियम आणि बऱ्याचशा प्रमाणात विटॅमिन्स मिळतात, जे की बॉडीची स्ट्रेंथ रिगेन करण्यास हेल्प करतात. तसंच ज्वारी ही रिच इन फायबर आहे, तर आपल्याला कॉन्स्टिपेशनचा त्रास पण यातनं कमी होणार आहे. आणि ज्यांचे सिटिंग जॉब्स आहेत त्यांना तर मी रिकमेंड करेल की तुम्ही ज्वारीचा समावेश तुमच्या डाएटमध्ये कराच. आणि ॲड ऑन पॉईंट म्हणजे असा की ज्वारी ही नॅचरली ग्लुटन फ्री आहे. तर जे ग्लुटन फ्री डिश शोधत असतील किंवा ज्यांना ग्लुटन फ्री डिशेस हव्या असतील त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. आणि जसं आदित्यने स्टार्टिंगला सांगितल्याप्रमाणे मला ज्वारीची भाकरी आवडत नाही, तर तुम्हालाही आवडत नसेल तर तुम्ही ही डिश नक्की ट्राय करू शकता. सो हेल्दी खा, हेल्दी राहा. Thanks for being here till the end. Today, India is at top rank in poor nutrition globally. We are starting this Taste with Nutrition with one mission: to make India health conscious again and to bring the right nutrition knowledge to every Indian home. Do support us and participate in this mission together for a great India. Thank you.